तर आता टाइम झाला आहे 12:30. मला आता पटकन जेवण बनवावं लागणार आहे कारण की मुलाला भूक लागली आहे. तर मम्मीने आणि मी काल काहीतरी ट्राय केलेलं एक अशीच रेसिपी आणि ती खूप मस्त झाली. तर आता आपण ती ट्राय करून बघूया कशी बनते. मला ती खूप आवडली काल, त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागत होती. तर आता आपण बनवून बघूया. आणि माझा चेहरा खूप काळपट पडलेला आहे कारण की मी काल नाही मी परवा रिसॉर्टला जाऊन आलेली आणि खूप ऊन क्लोरीन त्याच्यामुळे मी पूर्ण काळी काळी पडली आहे. तर मी इथे ना माझं गो टू रुटीन आणलं, एकदम सस्ता रुटीन आहे माझं. हे आहे ॲलोवेरा जेल. हे मी असं घेते आणि चेहऱ्याला लावते. मुद्रा तुला भूक लागली आहे ना? हो, आज संडे आहे ना, तर आज घरी आहे. ब्लॉग बनवते. कोण आहे? कोण आहे? आम्ही दोघं खायला पडले. ठीक आहे जा. ओके, आता सरिता मावशीचा कॉल आलेला झालाय. माझं हेच माझं रुटीन आहे, हेच मी लावते चेहऱ्याला. आणि ही मी लिपस्टिक आणली आहे माहित नाही का, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये खूप आहे. ज्यादा ही हो जाएगा. आणि माझ्याकडे खूप ऑप्शन्स आहेत लाईक रब्बा की क्लिप. पण मी आता बांधणार आहे दी वर्ल्ड फेमस इंडियन हेअरस्टाईल जी आहे, बघू शकता ऑलरेडी केस टाकलेत. केसाचा उचडा. आणि आता आपण जेवणाला स्टार्ट करूया. मला ना खरं तर असं ना फरक नाही पडत की मी कशी दिसते किंवा मला कोण बघताय म्हणजे कळताय. सगळे बोलतात अरे युट्यूबवर जर व्यवस्थित दिस, म्हणजे मुद्रा मला बोलते दीदी जरा व्यवस्थित तयार वगैरे हो. ही रोजमर्रा की जिंदगी आहे माझी. मी अशी रोजमर्रा की जिंदगी मध्ये अशीच दिसते, तर मी अशीच दिसणार आहे व्हिडिओ मध्ये पण. तर आपण जेवणाला स्टार्ट करूया, खूप लेट झाल्यापैकी. तर इथे मम्मीने एंगेजमेंटला जायच्या आधी सकाळी काजू असे पाण्यात भिजवून ठेवलेले. तर मम्मी मला इतकंच बोलली की ह्याचं जे साल आहे ब्राऊन ते काढायचं आहे आणि जर तुला असं ब्लॅक ब्लॅक दिसलंच काही तर ते पण काढून टाक. तर आता आपण ते पटापट करूया. पण त्याच्या आपल्याला भात जो तांदूळ असणार आहे तो पाण्यामध्ये थोडा भिजवून ठेवायचा आहे. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी भात घेते आता, ते तुम्ही बघालच. तर आता मी इथे 1 वाटी तांदूळ घेते. ओके, तर या तांदळाला मी व्यवस्थित धुणार आहे 3-4 वेळा आणि त्याच्यामध्ये एकदम थोडं भिजून राहतील असं पाणी टाकून ठेवणार आहे. तर आता मी जे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला आहे, मी त्यात केंट मधून थोडंसं पाणी घेते. जस्ट एक स्लाइट एवढंसं पाणी दिसतंय. आता मी हे काजू व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत. तर आता मी काय करणार आहे, एका टोपात परत हे काजू काढणार आहे आणि त्यात ते व्यवस्थित पाण्याखाली 1-2दा धुवून घेणार आहे. त्याचा जो काय ब्राऊन किंवा मग जो काय चिकटपणा असेल तो निघून जाईल. आणि त्यानंतर मी कांदे आणि टोमॅटो कापायला घेते. कांदा आणि 1 टोमॅटो मी आता हे व्यवस्थित उभे चिरून घेते. मी टोमॅटो सुद्धा उभा कापून घेते. आता जेवायला फक्त मी आणि मुद्रा आहोत म्हणून मी खूप कमी क्वांटिटी घेतली आहे. तर तुम्ही ही क्वांटिटी सुद्धा वाढवू शकता. आणि दुसरी गोष्ट, मी एकदम असं पटकन होईल असं करते म्हणून बासमती राईस नाही घेतला, मी आपला नॉर्मल तांदूळ घेतलाय. नंतर मग मी 1 कांदा 1 टोमॅटो थोडेसे काजू, गरम मसाला सुद्धा मी जास्त टाकत नाहीये, तेजपत्ता वगैरे जे होईल मिनिमम क्वांटिटी मध्ये आणि चांगला बनेल असं मी भात करते. तर खूप भूक लागली आणि आता कांदे टोमॅटो कापून झालेले आहेत. आता नेक्स्ट प्रोसिजर कडे आपण वळूया.
तर मी हा राईस कुकरमध्ये करणार आहे ऑब्विसली. वेगळा भात शिजवून वगैरे असं काहीच नाही, जसं खिचडी करतो आपण तसंच करणार आहे मी. तर आता मी गॅसवर कुकर ठेवून गॅस मी थोडा मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे. तर आता मी कुकरमध्ये थोडंसं 1 पळी असं तेल टाकते. 1 एंड एकदमच चिमटू. तेल आपण थोडं तापायला द्यायचं आहे. त्यात मग मी जे लागणार आहे ते आता काढून घेते. थोडंसं जिरं, जे माझ्या हातात लागते ते मी टाकते. खरं तर थोडंसं जिरं घेते मी आणि लवंग आहे माझ्याकडे. थोडं काळी गरम मसाला म्हणून मी लवंग टाकते. 3 4 5 दांडी लवंग. ओके, आणि हे मी आता ठेवते. तेल आपलं तापलं की आपण मग हे सगळं टाकून घेऊया. तर आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. त्यात मी हे जिरं टाकते आणि जे लवंग मी घेतलेले ते टाकते. तर आता मी यात जिरं आपलं तापल्यानंतर यात मी आपला कांदा टाकते. कुस्करून टाकते मी हा कांदा. मी आता फ्लेम हाय ठेवते आणि हा कांदा व्यवस्थित परतवून घेते. आणि यात मी आता जे काजू आपण करून घेतलेले, सोलून घेतलेले, ते मी टाकून घेते. गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलाय. याला पण आपण व्यवस्थित परतवून घेऊया. यात मी थोडं मीठ टाकून घेते म्हणजे कांदा लगेच शिजेल सुद्धा. आता आपले जे टोमॅटो कापून ठेवलेले ते आता मी टाकते. त्यात मी आता थोडा बिर्याणी मसाला टाकणार आहे. थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद मी मिक्स करून घेते. तर आता आपण साइड बाय साइड थोडं गरम पाणी पण करून ठेवणार आहोत खिचडीमध्ये टाकायला. खिचडी आहे, बिर्याणी आहे, राईस आहे, काय सांगू नाही शकत, पण जे काय आहे ते टेस्टी आहे. दॅट इज व्हॉट मॅटर्स द मोस्ट. आणि आपण आणि आता आपण आपला वर्ल्ड फेमस मालवणी मसाला टाकणार आहोत. ऍक्च्युली ना मी जिथे ऑफिसला जाते तिथे मी कधी कधी माझा फोडणीचा भात सुद्धा घेऊन जाते. त्याच्यामध्ये काय नॉर्मल रात्रीचा उरलेला भात, त्यात जिरा मोहरी, कांदा टोमॅटो, हे मसाला, मीठ, तेल, जे काय असं ते नॉर्मल फोडणीचा भात असा परतवलेला. पण या मसाल्याने त्याला इतकी टेस्ट येते, इतकी टेस्ट की मला असं वाटतं की ऑफिसला मी कुकरच घेऊन गेला पाहिजे, कारण की त्याला इतकं डिमांड आहे माझ्या फोडणीच्या भाताला की काय सांगू. आणि ते सगळं या गोष्टीमुळे आहे, ते मसाला, मालवणी मसाला. आणि आता तो मी यात टाकते. असं तिखट करणार आहे मी हा भात. जसं मळमळीत
आवडत नाही मला असं, म्हणून मी 1 चमचा आणि त्यात 1.5 म्हणजे लाईक 1 आणि हाफ असा टाकणार आहे. गणित आहे माझं, मम्मी नसली की माझं असंच होतं. मी जी रेसिपी नॉर्मल डाळ बनवायला पण विसरून जाते. तर आता आपण ह्याचा फ्लेम स्लो ठेवणार आहोत, याला व्यवस्थित परतवून देणार आहोत. पाण्याचा फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत कारण की त्याच्यात आता मसाला टाकलाय, तेल थोडं कमी पडलंय कदाचित माझ्याकडनं, मला जास्त तेल टाकायचं नव्हतं. तर थोडंसं बाइंडिंग किंवा मग थोडंसं ग्रेव्ही बनण्यासाठी मी पाणी टाकणार आहे, म्हणून पाण्याचा फ्लेम जो आहे तो मी फास्ट ठेवलाय. हो, तर मग आता खूप भूक लागली आहे. मला असं वाटतं की हे करण्यापेक्षा मी ब्रेडला मस्त जाम लावला असं मी खाऊन झोपली असती, पण ठीक आहे कारण की खूप दिवस झाले आमचे युट्यूबचे व्हिडिओज येत नाहीयेत. आणि खूप जण मला म्हणजे मम्मीला विचारतात की काय झालं, स्टार्टिंगला एकदम जोश असतो, नंतर हवा फूस होते. पण त्याच्या पाठचं रिझन हेच आहे की मम्मीकडे प्रॉपर क्वालिटीचा फोन नाहीये ज्याच्याने ती शूट करू शकेल, आणि माझा फोन माझ्याकडे असतो, ऑफिसला असतो, म्हणून व्हिडिओज खूप थांबलेत. आता मला असं वाटतंय की मम्मीला डायरेक्ट नवीन चांगला फोनच घेऊन टाकावा आणि तिला व्यवस्थित एडिटिंग तर मीच करणार आहे, पण तिला ऍटलीस्ट शूट करता यायला पाहिजे. मुद्राचं पण आता ऑफलाईन कॉलेज स्टार्ट झालंय, तर मग दॅट इज दॅट. आता मी थोडंसं पाणी टाकते याच्यात, थोडंसं. आपण हे व्यवस्थित परतवून घ्यायचंय. आणि आता परत याचा फ्लेम आपण फास्ट टू मीडियम मध्ये ठेवायचा आहे. तर मगाशी जो आपण भात किंवा जो तांदूळ आपण साईडला करून ठेवलेला तो आता आपल्याला टाकायचा आहे. मम्मी खूप ओरडते की जेवण बनवत असताना असं वास नाही घ्यायचा, मग मला असं बनवतानाचा वास इतका आवडतो, खूप टेम्पटिंग, आता कंट्रोलच होत नाही बाबा. तर आता मी यात तांदूळ टाकते. तर आता हे काहीच असं दिसतंय, थोडं तिखटच केलंय त्याला. आता मी यात आपला जो मगाशी तांदूळ आपण भिजत ठेवलेला, तर आता आपल्याला याचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे, स्लो टू मीडियम. व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आणि जे आपण गरम पाणी केलेलं ते आता आपल्याला टाकायचं आहे यात. मला हा भात जास्त चिकट नाही करायचा आहे, म्हणून मी त्यानुसार यात पाणी टाकते. थोडा भातावर येईल इतकंच. तर यात आपण पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला या भाताला किंवा या तांदळाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर आता मी थोडीशी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. आणि यात मी आता मीठ टाकून घेते. मगाशी आपण कांदा शिजताना थोडंसं मीठ टाकलेलं, तर आता मी त्यानुसार आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. जर या पॉइंटला जर तुम्हाला वाटलं की यात पाणी थोडं कमी आहे तर तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता. आपला भात आता थोडा शिजत आलाय, त्याला अजून मी थोडं पाणी आटेपर्यंत ठेवणार आहे आणि मग मी कुकर लावणार आहे.
तर आता मी याला झाकण लावून घेते. 3 शिट्या होईपर्यंत आता मी थांबणार आहे. बघूया किती सिमिलर आहेत. तर आपल्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण बघूया की भात कसा झालाय. होप सो चांगला झाला असेल कारण की खूप भूक लागली खूप जास्त. बघूया आपण आता फायनल रिझल्ट. एकच नंबर. तुला असाच पाहिजे होता थोडा सुखा. वाव. खूप मस्त झालाय भात. तोंडाला पाणी सुटतंय. नाही तर मी एकदम फ्लॅश सारखी पळत जाणार आहे आणि पटकन डिश घेऊन जेवायला बसणार आहे. इवनिंग बैच है, मॉर्निंग बैच 7:30 से 9:30 की है और इवनिंग बैच 6 से 9. तो मुझे रात शाम को नहीं जाना, एक बार सुबह मेरा क्लास. आपण जेवायला बसूया. क्या मालूम अभी 2-3 दिन बाद मुझे ही हो रहा है. तो कल रात को मैं सो ही नहीं पाई. पता है दक्ष भी गया था, मुझे बहुत बात करनी है उसके ऊपर से. दक्ष पता है मुझे बर्थडे के दिन दक्ष पूछ रहा था आंटी से, तो मुझे लगा नहीं था कौन है. हाँ यार मुझे पता नहीं था कि भेजेंगे. तेरी यही चांसेस है, हम जाएंगे जल्दी की वाली. जेवायला बसा आमच्या सोबत. आता मी थोडा भात टेस्ट करून बघते कसा झालाय. एक नंबर. म्हणजे लवकर बस. Hi guys, I am not well guys. I am unwell. म्हणून मी दीदीने बनवलेला भाताची टेस्ट सांगू नाही शकणार आहे गाईज. तू जेवणार नाहीये. जेवणार आहे आणि माझी एक घाण सवय की मी काजू खात नाही. म्हणजे नुसते खाते पण जेवणातले. सॉरी तिथे मी कट झाले. वेट अ मिनिट. हाय गाईज, वेलकम बॅक. थोडं अपलोड करणार आहे हा. भाई असं कोण येतं. मी बोलते भाई नाव पण करतं. आशू आलाय. दादा बंद केलंस का ब्लॉग बनवणं. इकडे ना. इकडे का. तर थोडासा भात मी आशूला डब्बा पॅक करून दिलाय. आमचं तर रेडीच नाही झालंय. आमचं तर मी आत्ताशी आलो. ठीक आहे. सगळी पाठवत झालं. एक नंबर झाली. एक दे ना. बघ ना जेवायला. हाय गाईज, आशू पण आला आहे आता जेवायला. त्याला थोडं पाहिजे जेवायला थोडंसं. तर मी त्याला त्याच्या मागणीनुसार करपलेला खालचा भात देते. तो बोललाय म्हणून.
ट्रायो आता मी इथे D10चा फेस मास्क लावला आहे आणि आमचं जेवण पण मगाशीच झालं. मुद्राने भांडी पण आवरली आहे आणि आता मी टाइमपास मस्त टीव्हीवरती नेटफ्लिक्सचा लुफ्त उठवणार आहोत. काहीतरी बघू के ड्रामा वगैरे किंवा असं मस्त जे काय असेल ते. आणि आता मी रिसेंटली द गार्डियन्स बघतेय आणि माझा अवतार खूप डेंजर आहे, पण हा मी गार्डियन्स बघते. त्याच्या आधी मी 25-21 बघितलं आणि मस्त AC लावून आता 1-2 तास जरा के ड्रामा बघू. झोप लागली तर झोपून जाऊ आणि नंतर संध्याकाळी जे पप्पा येतील त्या बघू. म्हणजे काय करायचं. ओके, तर आता टाइम झालेला आहे 7 आणि आता दिवाबत्तीचा टाइम झालेला आहे. मगाशी मी 2 एपिसोड बघितले गार्डियनचे आणि झोपून गेली. फेस मास्क धुतला पण नव्हता मी, तशीच झोपून गेली. आणि आता मुद्राने जस्ट झाडू मारली आहे. मम्मी पप्पा आता पोहोचतीलच लगेच घरी. तोपर्यंत आता मी पटकन असं दिवाबत्ती करून घेते, अगरबत्ती लावते आणि डन. मग बघू रात्री काय जेवण असणार. दुपारी तर ते सगळंच संपलं. पण आणि दुसरी गोष्ट की मला माहितीये की व्हिडिओ खूप मोठी झाली आहे, जवळपास अर्ध्या तासाची झाली आहे. पण मी आज असंच ठरवलेलं की आज उठायचं, काहीही करून ब्लॉग बनवायचंय. तर त्या पद्धतीने मी केलंय आणि माझी बडबड इतकी आहे की मी ते कट जास्त करू शकली नाहीये, म्हणून सॉरी. आणि जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर माझ्याकडनं एक तुम्हाला पर्पल हार्ट, पर्पल ओके पर्पल ओके. तर मी आता बत्ती लावून घेते आणि आपण आपली व्हिडिओ इकडे संपवूया. सायोनारा. तुम्ही इथे बघू शकता मम्मीने इथे प्रत्येक वाराला वेगवेगळी रांगोळी आणलेली आहे. आज मम्मीने रविवारची रांगोळी काढली आहे. बघा इथे प्रत्येक वाराची मम्मीकडे वेगवेगळी रांगोळी आहे, वेगवेगळे साचे आहेत. आणि हे जे पावलं आहेत ते माझा दादा जेव्हा तिरुपतीला गेलेला तेव्हा तिथून आणलेले. तर मी तरी असंच धरून चालते की हे बालाजीचे पावलं आहेत, कारण की आय लव्ह बालाजी. काय माहिती का वेगळंच कनेक्शन आहे.